त्यांच्या गुरुपादाने कथित जावे सारो बाबाजी सद्गुरु दासरुगा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळू अनुग्रहाला दलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुका ज्ञान देवा नमो सद्गुरु सचेतानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संत बहिणाबाई आजच्या अभंगातून वारकरी संप्रदायाच्या इमारतीचं वर्णन करतात. विडल वास्तुशांतीच्या निमित्तानं कीर्तन सोहळा आहे आणि म्हणून इमारतीचं रूपक वर्णन करणारा अभंग आज सेवेकरता घेतलेला आहे. ज्ञानेश्वरी निवास सुंदर अशी वास्तू बांधलेली आहे आणि ज्ञानेश्वरीचं नाव या वास्तूला दिलेलं आहे. या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय आमचे ज्ञानोबा पाटील शेलदरकर तसेच देवक्तपरायण आमचे रामेश्वर महाराज पाटील शेलदरकर आणि पोलीस खात्यामधले कर्तव्यदक्ष अधिकारी जे मुंबईमध्ये आहेत आणि आपली सेवा अत्यंत चोख अशी सेवा पार पाडत आहेत असे आमचे सचिन दादा पाटील या साहेबांच्या विशेष अथक प्रयत्नातून परिश्रमातून ते सुंदर अशी वास्तू इको थोडं कमी करा या ठिकाणी निर्माण झालेले आहे आणि या प्रवेश सोहळा या निमित्तानं अन्नदानाचा ज्ञानदानाचा सोहळा विडल अत्यंत सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन आहे. या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती ते लामंत मृदुंगाचार्य मृदुंग सम्राट आमचे तेजस महाराज खेसे ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मला वाटतं साहेबांचं त्यांचं मुंबईच्या अनुषंगाने चांगले जिव्हाळ्याचे संबंध आहेत. महाराजांनी कार्यक्रमासंदर्भात विशेष आग्रह केला. या निमित्तानं गायनाचे साथ करण्यासाठी विशेष उपस्थिती महाराष्ट्राचा लाडका आवाज भजन सम्राट कैलास महाराज पवार यांची उपस्थिती आहे. महाराष्ट्राचा दुसरा लाडका आवाज आमचे सुनील महाराज पवार त्यांची उपस्थिती आहे. महाराष्ट्रातील नामवंत गायनाचे भजन सम्राट आमचे सोमनाथ महाराज राऊत ते या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराष्ट्रातील नामवंत मृदुंगाचार्य आणि सुप्रसिद्ध कीर्तनकार माझे अतिशय जवळचे मित्र आमचे प्रसाद महाराज मरळ त्यांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आदी करून या ठिकाणी उपस्थित सर्व संप्रदाय मंडळी सर्वांचे आभार सेवेला प्रारंभ विडवलं. वास्तु शांतीच्या निमित्तानं हा कार्यक्रम आहे आणि वास्तु शांती का करायची त्याचं कारण आहे. ही वास्तू निर्माण होत असताना निसर्गाचे काही ठराविक नियम मोडून आपण इथपर्यंत आलेलो असतो आणि त्याशिवाय ही निर्माणच होऊ शकत नाही. मग या घराला वाळू कुठले आणलेले असं जे फर्निचर वापरलं ते लाकूड कुठलं आहे लाकूड म्हणजे मग झाडं तोडली जातात तेव्हापासून ते फर्निचर असे न कळत अनेक गोष्टी या वास्तूमध्ये लाभलेल्या असतात. पण या सगळ्या वास्तूतले दोष जावेत आणि ती वास्तू राहण्यासाठी यथायोग्य परिपूर्ण व्हावी यासाठी नामचिंतन. तुम्ही म्हणता नामाने दोष जातो हे तुम्हाला सांगितलं कोणी? आम्हाला माऊलीने सांगितलं. रामकृष्ण नाम सर्व दोष सगळ्या दोषाचं हरण करण्याची ताकद भगवंताच्या नामात आहे आणि म्हणून ही इमारत पवित्र करण्याची ताकद या भगवंताच्या नामाच्या लहरीमध्ये आहे. आणि नामात हीच पावर आहे. निंदिले जे शास्त्रे वंदे केली नाम मात्रे. ज्या गोष्टी शास्त्रानं निंदनीय ठरवल्या त्या गोष्टी नामाने वंदनीय ठरवल्या म्हणून कीर्तन सोहळा विडवलं. पूजा आहे, होम आहे, हवन आहे, कीर्तन आहे, अन्नदान आहे. अशा गोष्टीने या वास्तूची शांती होत असते. पण ऐका, वास्तू शांती होते पण मन शांतीचं काय? त्या दोन्ही शांती महत्वाच्या बरं का. ह्या वास्तूची शांती आज झाली पण ह्याची शांती कधी होणार? ह्या वास्तूची शांती करण्यासाठी आजचा अभंग आहे विडवलं. मनशांती नाही तर मनशांती जर नसल
आणि किती मोठा महाल असेल तरी त्याच्यामध्ये माणूस आनंदाने राहू शकत नाही. मनस्थिती फार महत्वाची आहे. परिस्थितीपेक्षा मनस्थितीला किंमत आहे. चक्रवर्ती सम्राट होता दुर्योधन, राजा असून दुःखी होता आणि पांडव वनवासात सुद्धा सुखी होते. का पाहते पांडव अखंड वनवासी परित्या देवाशी आठविती. अखंड देवाचं नाम मुखात असल्यामुळे झोपडीत राहून सुद्धा सुखी आणि राजा सुद्धा दुःखी झाला. याला म्हणायचं मनशांतीचा परिणाम. विडवलं आणि मनशांती होण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट लागते ती म्हणजे संत कृपा. त्याशिवाय आवाज येतो थोडा मॉनिटर चेंद्री त्यांच्या वाटा पुढे भरपूर. संत कृपा झाली हा चालू. अहो संत कृपा ही काही इतकी बोलायची गोष्ट आहे का? सहज प्राप्त होणारी गोष्ट. मुळात संतच भेटत नाहीत म्हणजे कसं काय? जगातल्या ज्या गोष्टी दुर्लभ आहेत, अवघड आहेत, त्याच्यातली सगळ्यात अवघड गोष्ट म्हणजे संत भेट. काही मिळन संत भेटणार नाही. आईशे आईशेने भेटती साध काही मिळन नाही. चंद्र अमृत सुख से आणि सूर्यास्ताला जाणारा सूर्य सुद्धा असा कंट्रोल मध्ये धरता येईल, त्याला थांबवता येईल, पण साधू भेटणार नाही. संत भेट अवघड. पहिला टप्पा नीट ऐका. दुसरा मुद्दा, संत एक तर भेटणारच नाही, कदाचित भेटले हे संत आहेत म्हणून लक्षात येत नाही. कारण त्यांच्या खिशाला बिल्ले नसतात आणि गाडीला पाट्या नसतात. अमुक अमुक खाली माझी चमचे बी सोबत नसतात. बाबा बरं काही बाबा आहेत आमचे. हे असला कुठाना साधू कशी नसतो. ओरिजिनल साधू तर सांगतोय. गाडीला पाटी नाही, खिशाला बिल्ला नाही, संग चमचे नाही सांगायला हे संत. मग संत ओळखायचे कसे? हे तर गमत आहे. विडालं पहिला टप्पा भेटत नाही, दुसरा टप्पा भेटले तरी कळत नाही, तिसरा टप्पा कळाले तरी कृपा करत नाहीत. आणि आता चौथा टप्पा आहे का? केलीच कृपा होतं काय? पहिल्या चरणात चंद्र
भेटले तरी कळत नाही, कळाले तरी कृपा करत नाही. केली कृपा रिझल्ट काय पहिल्या चरणात, संत कृपा झाली इमारत फलाली. संत कृपा काय, आता संत कृपा म्हणजे काय? कृपा या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. संतांनी जर ज्ञान दिलं तर इमारत फलाली, परब्रह्म स्वरूपाचं फळ त्या देहरूप इमारतीला येत असतं. त्यासाठी संतांचं ज्ञान आवश्यक आहे. विडवलं जिथं जिथं पाय शब्द आला ना, हरिप्राप्ती शिवपाय धरावे संताचे ते पाय. म्हणजे हे पाय नाही बर का, गुड घालतो आपण ते, हे पाय धरून हरिप्राप्ती होऊ शकत नाही. पाय शब्दाचा अर्थ ज्ञान. हरिप्राप्ती शिवपाय धरावे संताचे ते ज्ञान. विडवलं संत कृपा म्हणजे ज्ञानाची कृपा आहे. आणि त्यांनी जर ज्ञान दिलं, माऊली म्हणतात ना पहिल्याचा त्या एरवी तरी मी मूर्खो झाला असे अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोज्वळ होय. माऊली म्हणले मला काय कळत नाही, पण संतांनी जर कृपा केली तर ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ मी जगाला दान देऊ शकतो. ही संत कृपेची पावर आहे. विडवलं आणि म्हणून संत कृपा कशी होईल यासाठी आपण अखंड कार्यरत राहिलं पाहिजे. संत कृपा झाली तर ह्या इमारतीला फल येतं. ही इमारत संतांच्या कृपेने परिपूर्ण होत असते. ही जी समोरची इमारत आहे ना, हे कष्टाच्या कृपेने परिपूर्ण होत असते. ह्या इमारतीसाठी कष्ट लागतं. किती तुम्ही म्हणले ना कृपान पुण्याई, हा पुण्याई तिथं कामाला येत नाही. तुम्हाला कष्ट सांगतो क्लिअर, रोखतो. गवंडी आल्यावर पैसे मागतो, ते पण येत नाही. लय तो हरिपाठ घेतलाय, हा पैसे दे. कलर वाल्याला म्हणता येईल का मी काकडा घेतलाय माझं पुण्य तुला ती कलर? ती फक्त मनाचं समाधान म्हणून म्हणायचं. हे स्पष्ट सांगतो, ह्या इमारतीला कष्टच लागतं, ह्या इमारतीला कृपा लागते. फक्त म्हणण्याचा उद्देश आहे बा, कृपेनं झालं पुण्यानं झालं, घासावीच लागते, फुकट होत नाही. कष्टाशिवाय ही इमारत फलाला येऊ शकत नाही. म्हणून तरुण मुलांनी जीवनामध्ये कष्ट करा. पोलीस खात्यामध्ये साहेब कुठे बसले? हा, साहेबांचं नामचं फोनवरच बोल नाही. साहेब कोणते ते बी मला माहित नाही, आताच पहिल्यांदा त्यांना पाहिलं म्हणून म्हणलं. म्हणजे सचिन साहेब आहेत. अहो किती माणसं आहेत, पण तेच पोलीस खात्यामध्ये त्यांच्या असणाऱ्या बॅच मध्ये असतील, त्यांच्या ग्रुपमध्ये का लागले? कष्ट, अभ्यास फुकट नाही. ज्ञान त्याला म्हणायचं, घासावे लागते. अशक्य गोष्ट सुद्धा शक्य करण्याची ताकद ज्ञानात आहे. विडवलं आणि कष्टातून माणूस मोठा होत असतो हे साहेबांनी दाखवून दिलं. आणि पुढचं वाक्य आहे, असाध्य गोष्ट सुद्धा साध्य करण्याची ताकद अभ्यासामध्ये असते. पोलीस खात्यामध्ये ते अधिकारी आहेत, गुन्हे शाखेमध्ये आहेत. आणि मी तर म्हणतो पोलीस खात्याला ब्रह्मदेवानं स्पेशल अक्कल दिली बरं का. एक शब्द लय झाला त्यांना गुन्हेगार पकडायला, एक क्ल्यू भेटला ना कधीच उकरून काढते. 50-50 वर्षापूर्वीच्या हाडावरून परीक्षा आहे. आणि एक शब्द चेहऱ्यानं ओळखते खरा गुन्हेगार कोण आहे. चेहऱ्यावरून सांगायची गरज नाही. पोलीस हे खऱ्या अर्थाने जनतेचे मित्र आहेत. आणि आता पुढचं वाक्य बोलू का? लोकांना माणसाचा धाक राहिला नाही, फक्त पोलिसांचा धाक आहे. माणसं नियम मोडायला देवाला भेट नाहीत, पण चौकात जर एखादा ट्रॅफिक क्षेत्रातला जर पोलीस बांधव उभा असेल
किती निवार ड्रायव्हर असू दे ते खडबड खडबड करून सीट बेल्ट पुढे वळतय, कारण आधी लावलेला नसतो ना. म्हणजे देवाला भेट नाही, पण नियम मोडला तर पोलीस बांधव आपल्याला शिक्षा करतील म्हणून ते त्यांना भेट. याला म्हणतात वर्दी का दम. आता पुढचं सांगू का, माणसं मंदिरात पत्या खेळायला भेटतात का? मारुतीला राणी जातात काय काय म्हातारे इतके मुरल्यातही. पण त्यांना जर कळालं साहेबांची गाडी गावात आली, डाव टाकून पळाले म्हणजे देवाचा दाखराला नाही पण तुमचा दाखल म्हणून समाज दोरी चलतोय. विडाल आता ह्या पदावर जाण्यासाठी कशाची ताकद? कष्ट, अभ्यास, ज्ञान, बुद्धी, जिद्द, चिकाटी, मेहनत, ह्याच्यातून माणसं मोठी होत असतात. आणि म्हणून ह्या इमारतीला कष्ट लागतं, ह्या इमारतीला संतांची ज्ञानाची कृपा असावी लागते, तर मायबाप इमारत फलाली. पण कष्ट करा मायबाप. म्हणजे तरुण मुलांना विनंती, सध्या पोरं इतके आळशी झालेत, काहीच काम करीत नाही. त्यांचा बाप काम करतोय, आई काम करते, आजोबा काम करतोय, आजी काम करते, पोरं बोंबलत फिरतात. 1.5 लाखाच्या मोबाईल ह्यांना बॅलन्स बाप टाकतो. काय आपल्या आयुष्यात पुरुषार्थ आहे सांगा ना? काही हप्त्यावर घेतात, मोबाईल हप्त्यावर, गाडी हप्त्यावर. परवा एक जणांनी कूलर हप्त्यावर घेतला, 3000चा कूलर फिडूस कर 9ला जाईल. 1.5 महिन्यात उन्हाळा संपन, मग पावसाळ्यात कूलरचं काय करायचं भाऊ? म्हणजे कूलर वन पण हप्ते, ते आगाव धंदे, गाड्या, मोबाईल, कपडे, बुटाड. अरे गहाला पण हिमतीव कामवाला. आई बापाचं कवर शोषण करता, त्यांनी कमवायचं तुम्ही कमवायचं का? तुमच्या मनगडा धमक आहे कमवाना. अरे बापाव कर्ज नाही पण सध्या बापाने जमीन घेतली, घर बांधलं, गाडी घेतली, पुरीचं लग्न केलं, तुम्हाला शाळा शिकवली, विहीर पाडली, पण रुपया कर्ज होऊन दिलं ना त्याला खानदानी शेतकरी बाप म्हणतात. माय एवढी उलाढाल केली पण रुपये कर्ज होऊन दिलं त्याला शेतकरी. ते शेतकऱ्याच्या पोटी आले, दंगतीने बिघडले, ह्याच्या लाखाचे कर्ज आहेत का? तर बोंबलत फिरत्यात, कष्ट नाही. विडवलं परत बोंबलायचं बायका भेटाना. पोरी कमी नाही, चांगली पोर कमी. बायको मिळाला घडलं का कधी? पियासाला बायको मिळाला आली का बातमी कधी? बायका कोणाने बोंबलत फिरणार, थोबडात नावा 10 जातो, 10 रुपये तो, आई संघ भांडणं, बापा संघ भांडणं, ते संध्याच्या दादागिरी, गुंड्यास तोडीतोय. गावात कोणता मॅटर झालं तरी तुझंच नाव पुढे येते, तुझ्या गुन्हे दाखल 2-4, कोण तुला बायको देईन? पोटचा गोळा आयुष्यभरासाठी तुझ्या पदरात टाकायला आई बाप येडीत का पुरीचे? बोंबलत फिरत होतो, क्वालिटी कमव ना. भिकाऱ्यावानी ह्याच्या त्याच्या मागे बोंबलत फिरायचं नाही. पोरांना सांगतो दर्जा असा कमा, क्वालिटी कमवा की जग तुमच्या मागे लागलं पाहिजे. हा तुमचा पुरुषार्थ आहे, हे कमवा. आणि यासाठी हे आमच्या साहेबांनी दाखवून दिलं, कष्टातून माणूस मोठा होत असतो. विडाल अभ्यासावनी गहन पारता मग ज्ञान, ज्ञानापासून जाणवे. म्हणून या अभ्यासाशी काही सर्वता दुष्कर नाही, या कारणे माझ्या ठाई अभ्यासे मिळेल. ज्ञानोबा म्हणतात, हे अभ्यासी जे दृढ होते ते भरवसेने मजला प्राप्त होते. ज्याच्या जीवनात अभ्यास आहे तो परब्रह्म स्वरूपाला प्राप्त होणार. विडल संत कृपा या शब्दाचा पहिला अर्थ आहे ज्ञान. त्यांचं जर आपल्याला ज्ञान झालं तर इमारत फलाली, तर हे इमारत फलद्रूप होणार. म्हणजे ज्याच्यासाठी मिळाली ती सार्थकता होणार. मला आणि संत कृपेची दुसरी बाजू सांगतो, जशी ज्ञानाची पावर आहे तशी त्यांच्या दृष्टी सुद्धा पावर आहे. कृपा कटाक्ष न्याहाळलेले आपुल्या पदी. मोठ्या माणसाच्या नजरेला नजर देऊ सुद्धा शकत नाही आपण, कारण नजरेतून तेज वाहत असतं. विडवलं ज्ञानाची पावर डोळ्यातून पाजरत असते.
कृपा तुमची कृपा. पशु बोले वेद, पशु वेद बोलतो. नजरेतल्या कृपेची ताकद आहे माझा. त्याला एक प्रमाण आहे. तुका म्हणे पाहेन कासवीची पिल्ले माहे. कासवीन पिल्लांना कधी स्तनपान करत नाही. मग कासवीने नुसतं पाहिलं ना डोळ्यातून प्रेशर, प्रेम अमृताची दृष्टी कृपा. त्या पिल्लाच्या अंतकरणामध्ये त्याची जठराग्नी तृप्त करण्याची ताकद. आईच्या पाहण्यात प्रेम आहे तसं संतांच्या डोळ्यातून कृपा होत असते. रेडा कुठे येत बोलत असतो तेव्हा काही संबंध आहे रेड्याचा आणि वेदाचा. रेडा आहे तो सगळ्यात जड. रस्त्यावर जर उभा राहिला ना 2 किलोमीटर रांग लागेल पण ती जात हलत नाही. निर्बुद्ध लोखंडाची तांबे काढून खाप पुन्हा पाठीत घालीत तेव्हा नुसतं मागं वळून बघतो जगात काय चालतं. इतका जड. तू म्हणता ना आम्हाला हे चमत्कार पटत नाही. रेडा कसा वेद बोलत. अहो रेडा वेद कसा बोलतो सांगू का. अहो खेळण्यातली बाहुली बोलत नाही काय. बाहुली निर्जीवच आहे ना पण बोलते कस काय. त्याच्यात यंत्र टाकले मग हे सुद्धा ज्ञानाचं यंत्र टाकलं की ते गडागडा बोलत असते. विठ्ठल रेड्याचं मंदिर झालं आळे फाट्याला. 50 कोटीच्या मंदिराचं काम चालू आहे. मंदिर कोणाचं. रेड्याचं. तिथं गेल्यावर रेडा म्हणायचं नाही लय हानत्यान. रेडेश्वर महाराज त्यांच्या घरावर पिकअपवर नाव आहे. कृपा त्या रेडेश्वराची. रेडेश्वरांची छाया त्या भागात रेड्याचं मंदिर असतं का. सप्त्यात विना पाहण्यावर हाना मार्या 365 दिवस अखंड विना चालू आहे तिथं 24 तास. कोणाच्या दरबारात का संत कृपा झाली. विडल मंदिरासाठी भिंत असते पण आळंदीमध्ये भिंतीसाठी मंदिर आहे. संत कृपा झाली. मंदिरासाठी खांब असतो पण खांबासाठी मंदिर नेवासा. संत कृपा झाली. माऊलीने भिंतचा. मला परवा एक जण भेटला म्हणलं माऊली. म्हणलं बोला. तुमचं नाव माऊली. म्हणलं मग ज्ञानोबारांचं नाव माऊलीच होते की. म्हणलं हो. काय आहे तुझा मुद्दा. मुद्दा एकच. त्या माऊलीने भिंत चालवली. तुमचं काय. रोज 2 गाव कीर्तन करणे गोड बनून समाज वाटेला नाही. हे असलं कीर्तन फिरताना तर सांगू नका भिंतीचा बुवा. आता म्हणलं पंचायत झाली. आम्ही रोज इतकं फिरतो म्हणजे आम्हाला कळत नाही का कोण कशासाठी. चेहरा पाहून आम्ही बुद्ध्यांजवळ लागतो. मी म्हणलं हो मी भिंतीकडेच निघालोय. मी त्याच तयारीत आहे आज. आणि आपण दोघं बी भिंती बसू. चल. चालताना मी त्याला विचारलं माऊलीने भिंत कधी चालेल. ते मला चांगदेव वागाव बसून आले तेव्हा. म्हणलं मग तू चांगदेव आणि मी ज्ञानदेव. माझ्याकडून तू वागाव बसून ये मी इकडून भिंत आणतो. ते मला वाघ मी कुत्र्याला सुद्धा भेटतो म्हणला. अरे कुत्र्या तू कुत्र्या कंट्रोल करू शकत नाही ना. आम्हाला भिंती चालवायला सांगतो का. भिंत एकदाच चालविली जड भिंती. चालविली जड भिंती. आवाज हरली चांगयाची भ्रांती. मोक्ष मार्गीचा सांगाती. ज्ञानोबा माझा. भिंत एकदाच. त्या भीतीवाल्याचा मिठीसर दुसरा एक जण हुरसाळला. माऊली म्हणलं बोला. माझा प्रश्न आहे. म्हणलं विचारा. तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आमचा जन्म झालाय. म्हणलं आम्हाला काय बाकीचे उद्योग धंदे नाही. विचारा प्रश्न. म्हणजे तुम्ही गुरुजी ना आम्ही विद्यार्थी ना तुमची. म्हणलं तुमचं नाव माऊली. म्हणलं हो. म्हणलं चूक झाली का नाव माऊली ठेवून. हो तुम्ही नावच तडाखा लावलाय. वय किती. मी म्हणलं माझं वय सध्या 28 आहे. मग त्या माऊलीने 22व्या वर्षी समाधी घेतली.
तुम्ही अजून कुठे खडा खांदला नाही, जागा फिक्स केली नाही, भक्तांना सांगितलं ना हे तर माझं नियोजन करा. अरे मला कामाला मार येतो. तुझ्यासारखे घराघरात जन्माला येऊन त्यांनी गाव नाशिवलं. ते 90, 95, 98 पर्यंत जगून गावात धिंगाणा करतात आहे. आणि आम्हाला 28 वर्ष समाधी घ्यायला होतो का रे नमुन्या. ते समाज असा आहे माहिती, जसंच तसंच वागायचं. गाठी पडली ठका ठका त्याच्यावर मनाने उभा, त्याच्यावर मनाने उभा. गाठी पडली ठका ठका त्याच्यावर मनाने उभा, त्याच्यावर मनाने उभा, त्याच्यावर महाठकासारखं वागायचं. तुकोबारामध्ये रपटप, नाही तर वार करायचं हिथून पुढे लोक पीठ करते. गाठी पडली ठका ठका. आणि मूर्खांना उपदेश करायचा नाही. क्रोधी विश्वासी त्याची बोधकायचं, ह्यांच्या नादी लागायचं नाही. बुद्धिभेद करणारी माणसं माझ्या. त्याच्यामुळं कृपा हा विषय वेगळा. आणि जर एकदा कृपा झाली, आवाज द्यावा थोडा स्टेजवर तरी त्यांचं. इमारत फलाली, देहरूपी इमारतीला परब्रह्म स्वरूपाचं फळ आल्याशिवाय राहणार नाही. पण अगोदर संतांची कृपा म्हणजे संतांचं ज्ञान. आणि मग बहिणाबाईंनी इमारतीचं वर्णन केलं. आणि इमारतीची सुरुवात पायापासून केली. तसे या संप्रदायाचा पाया कोणी रचला? अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये पायाचं वर्णन बहिणाबाईने केलं. ज्ञान देवे रचिला पाया, त्याच्यावर ही संप्रदायाची उभारिले देवालया. ज्ञानदेवांनी पाया रचला, याचा अर्थ ज्ञान हा संप्रदायाचा पाया आहे. आणि म्हणून जीवनामध्ये ज्ञान पाहिजे. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी हाती आणावे, तरी संताया बजावे सर्वस्वे. तरी त्याची ज्ञान जाणाया नवोनी, तरी त्याची ज्ञान जाणाया नवोनी, तरी त्याची ज्ञान जाणाया नवोनी, तरी त्याची ज्ञान जाणाया नवोनी.
जाणाया लागोनी संत ओळखून संत ओळखणी वश केले. अहो, संतांना आपलं केल्याशिवाय ज्ञान कोण देईल? अज्ञान वाढवणारे फोटो फोटो पडल्यात, पण ज्ञान देतो कोण? ज्ञान कुठे? गुरु देत ज्ञान. गुरु म्हणजे संत, संत म्हणजेच गुरु. आणि हे ओरिजिनल संत बरं का, हे क्लिपा व्हायरल होत्यात, हे संत नाही. हे बावळटे, ह्यांच्या नादी लागू नका. असल्याला संत मानून आपली बुद्धी गहाण ठेवू नका, माझी विनंती तुम्हाला. बोंबलत इकडे तिकडे फिरू नका. अहो, आजारी नाही असा माणूस नाही, दुःख नाही असा माणूस नाही, खचला नाही असा माणूस नाही. प्रत्येकाला वाटते कुठतरी चिकटा म्हणजे आपलं बरं तरी. तुमचं बरं दुसरं कोणीच करू शकत नाही, तुमचं बरं तुम्हाला करावं लागेल. आपुली आपण करा सोडवण. ते पोरं सोरं सुद्धा नीट ऐका. भविष्य दाखवत बोंबलत फिरायचं नाही, कुठं जायचं. माझा हात बघा. काय तुझा हात बघायसारखा आहे? नीट ऐका. भविष्य ह्याच्यात नाही, भविष्य ह्याच्यात आहे. वज्रमुठ करा, काम करा, धंदे करा, व्यवसाय करा. देवाच्या बापाला तुम्हाला द्यावा लागेल. परवा मला एक भेटलं, अत्यंत दलिंदर, बेकार, बिडीला मागवत. मी म्हणलं काय करतोय? म्हणलं महाराज माझ्या मागे शनी लागलाय. अरे मला शनीला बी काय क्रेज आहे का नाही? पृथ्वीपेक्षा 15 पट मोठा ग्रह आहे बरं का. पृथ्वीचा जेवढा आकार आहे ना, त्याच्यापेक्षा 15 पट मोठा ग्रह आहे, त्याला शनी म्हणते. एवढा मोठा शनी तुझ्यासारख्या दलिंदरच्या माग का लागन? तुला बायकोचा पदी फेकून आणि ती तुझ्या. अरे शनी मारुतीकडे गेला, महादेव, त्यांना काय क्रेज आहे का नाही? त्यांच्या लेवलची तरी ती माणसं होती ना. तुझ्याकडे काय शनीनं तुझ्याकडे येण्यासारखं? अंबानी अडाणीच्या मागे गेल्या ठीक आहे, शनीची बी जरा ठेव होईल तिथे गेल्या. दलिंदर विडीला मागे तुझ्या मागे शनी लागला. अरे तूच गावातले सत्ते बंद पाडले, तूच गावासाठी मोठा शनी म्हणलं. दुसऱ्या शनीच्या कुठं नादाला लागतो? आपले विचार कुणाच्या दावणीला बांधले जात आहे. आणि परत म्हणायचं महाराज आम्हाला वाटलं नव्हतं हो तेव्हा असं असेल. विश्वास चुकीच्या ठिकाणी ठेवलाय. विश्वास कुठं ठेवा? संतांचे पायी अभंगाची इमारतीची काम सांगितलं तर हे सोडून बाकीकडे विश्वासच नको. विडालं ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, नाथ महाराज, नामदेव महाराज, उघड परब्रह्माचं ज्ञान आपल्या समोर खुलं करून दिलं नसताना महाराष्ट्रातल्या माणसाने आयऱ्यागाऱ्यांच्या नादी लागावच कशाला? विडालं संत कोण? आत्मस्वरूपाचा ज्यांना साक्षात्कार झालेला आहे आणि दुसऱ्याला सुद्धा करून देण्याचं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये आहे ते संत. ना ते डुप्लिकेट कसे आहेत? पोटासाठी संत पोटासाठी संत झाले करीत बहु. समाजाचं शोषण करतो तो संत नाही, समाजाला ज्ञान देऊन श्रीमंत करतो ते संत. आणि संताकड गुरुकड जायचं कशासाठी? मुक्त व्हायला का बंधनात जायला? जायचंय मुक्त व्हायला, पण गुरुजीच बंधनात टाकतात हे म्हणल्यावर कसा मेळ लागायचा? त्याच्यामुळं खरे संत ओळखा. खरे संत हे ज्ञान देवी रचला पाया. आणि हा पाया कुठं रचला? एकच टाळी झाली चंद्रभागे राजा
पंढरपुरात एकच टाळी झाली, चंद्रवाली वाळवंटी एकच टाळी झाली, म्हणजे सगळे संत एक झाले. त्यांच्या देव बी आला, देवाच्या संताची टाळी एक झाली. माझा ज्ञानराज गोपाळ असेल ह्या वाटी, 18 पगड जातीतले सर्व संत एकत्र आणले, संप्रदायाचे मुहूर्त मिटवले, ज्ञान देव रचला पाया. ताप नाही झाली कुणाची बोट वरून करून टाकलं, कारण ज्ञानोबरायांचा आधार आहे. चोखोबर आहे ह्यांचे अभंग आता आपण वाचतोय. संत सोयराबाई निर्मळाबाई आहे का टप्पर कुणाची? ज्ञानोबरांसारखा आधार आहे. याला म्हणायचं ज्ञानदेव रचला पाया. तुकोबरांना त्रास का झाला आणि ज्ञानोबरांच्या काळात का झाला नाही? एकच वाक्य फार महत्वाचं, नीट ऐका. तुकोबरांच्या काळामध्ये तुकोबार एकटे संत होते आणि ज्ञानोबरांच्या काळामध्ये संघटन होतं. जिथं संघटन आहे तिथं लोक टूर करत नसते. मॅज्युरिटीला किंमत आहे. ज्ञानोबर आहे, निवृत्ती दादा, सोपान काका, गोरोबा काका, सावता महाराज, कबीर महाराज, चोखोबार आहे, सगळ्या संतांचं एकच टाळी झाली. मॅज्युरिटी आहे ज्ञानदेव रचला पाया. समाज कोणत्या लोकांनी बघितला नाही, अभंग वंदने ठरले. पण तुकोबारांच्या काळामध्ये एकटे तुकोबार एकटे पडले, गाथा पाण्यात टाकावं लागला. भाव लक्षात घ्या, ही जुनी खोड नव्यांना उपजर येऊन देत नसते. प्रस्थापित जे असतात ना त्यांना वाटतं मग आमचं दुकान बंद पडल. पण ज्ञानोबारांच्या काळामध्ये चोखोबारांनी, सावता महाराजांनी, गोरोबा काकांनी सुद्धा अभंग लिहावेत, ते जगाने वंदनीय ठरवावेत, कारण ज्ञानोबारांचा आधार आहे. ज्ञानदेव रचला पाया. विडवलं जातीपातीचं राजकारण महाराष्ट्रात नाही. वारकरी संप्रदाय अजिबात आणू नका. हे संप्रदायाचे विचार नाहीत. तिथं सगळ्याला अधिकार. जातीपातीचं राजकारण संप्रदायामध्ये नाही. आज या ठिकाणी सुद्धा 18 पगड जातीची माणसं एका छत्राखाली आपण बसलेले आहोत. दुसरीकडे हे शक्य नाही. राजकारणात जाती जातीवरच भांडण नाही. वरच्याने पेटवायचं आणि खालच्याने हाणामाऱ्या करायच्या. पण आज 18 पगड जातीची माणसं आपण मांडीला बसलो. ही माझ्या ज्ञानोबरांच्या दरबाराची ताकद आहे. दुसरीकडे हे शक्य नाही. एवढ्याच लोकांची एवढ्या उन्हात जर एखाद्या नेत्याला सभा घ्यायची असते ना, 10 लाख खर्च आला असता तरी इतके आले नसते. उन्हाचे तर नकोच म्हणले असते. आणि तरी गप बसले नसते, जाताना बोंबाले असते. 500 नाही ठरलं, 200नेच मिळालं. ज्याने सभा ठेवली त्याचं वाजून गेली असते. इतकी लोक यायचीच रे. पण आपण आनंदानं आलो, प्रेमानं आलो. उत्स्फूर्त सहभाग आहे. हे ज्ञानोबारांनी समाजाचं कमवलेलं प्रेम आहे. विडवलं ज्ञानाच्या जोरावर इमारतीचं बांधकाम सुरू झालं. आणि एकदा ज्ञानाची इमारत असल्यावर वर किती बी जंगल बिल्डिंग वर येत नाही. मग एकदा पाया फिट झालाय 700 वर्षापूर्वी, आता वाढतच चालली इमारत, पण कमी नाही. आणि आता साहेबांनी त्यांच्या परिवाराने ही बिल्डिंग किती मजली, 3-4 मजले आहे वाटतं, काहीतरी 3 मजले आहे. ही जेवढी वर न्यावं लागते ना, त्याच लेवलला इंजिनियर बुद्ध्यांकावाला असावं लागतो. त्याचं परफेक्ट नियोजन खालून करीत न्यावं लागतं. आम्ही दुबईला कीर्तना गेलो होतो. ते बुर्ज खलिफा म्हणून इमारत आहे, 156 मजल्यापर्यंत सर्वसामान्य नेते. तिथून वर बाकीच्यांना नेत नाही. तिथून पुढे 100 मजले, म्हणजे 256 मजली इमारत, जगातले सगळ्यात उंच. पत्रकार आले, ते आमची मीटिंग झाली. म्हणलं आपण 156 मजल्यावर आहोत. म्हणले इमारत खालून आणली कशी? ती म्हणले महाराज की जेवढी वर आहे तेवढीच खाली, जेवढी जमिनीपासून वर दिसते तेवढं त्याचं स्ट्रक्चर खालून बांधित आणले, त्यावेळेस वरची टिकू नये. त्याला म्हणतात पाया. पाय भक्कम असावं लागतो, तर ते इमारत मग कोल मडत असते. विडालं तसा ज्ञानाचा पाया संप्रदाय म्हणजे ज्ञानाचा. जरी प्रेमावर संप्रदाय आधारित असेल ना,
तरी अगोदर ज्ञानच विडल. हळूहळू हळूहळू बांधकाम सुरू झालं. पण ही इमारत महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन पंजाब पर्यंत त्याचा प्रसार करण्याचं काम कुणी केलं? अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये ही इमारत कुठपर्यंत वाढली याचं चिंतन आहे बरं का. नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार. नामातयाचा, तयाचा म्हणजे भगवंताचा, किंकर म्हणजे दास सेवक. कसा दास? टोकाचा दास. काय करू असा प्रश्न करणारा जो सेवक असतो म्हणजे टोकाचा सेवक, त्याला किंकर म्हणतात. नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार. आणि आजही गुमानमध्ये पंजाब प्रांतामध्ये नामदेवरायांचं मंदिर आहे. शीख धर्मामध्ये त्यांचा जो धर्मग्रंथ आहे, गुरु ग्रंथ साहिब, त्या ग्रंथामध्ये नामदेवरायांचे 400 पेक्षा जास्त पद आहेत, अर्थात अभंग आहेत. जेने केला हा विस्तार. विस्तार करणारा माणूस हा निस्पृह महात्मा असावा लागतो. त्यावेळेस विस्तार जोमात होत असतो. टक्केवारी काम करणारे माणसं मग विस्तार करू शकत नाही. त्यामुळं विस्तार नामदेवरांनी केला. त्यांचं जीवन हे निस्पृह आहे. किती निस्पृह आहे? निष्काम. अवघराकडे लक्ष नाही, कायम भजन, देहभान विसरून भजन. आजोबा कोणी आठवाची नाही, आठवाची नाही, आठवाची नाही. आसवाईसा कोटे आठवचे नाही, देहीच विदेही भोगू दशा. देहावर उदास आहे ते ज्ञानोबा सांगतात. मी माझी आठवण विसरले जायाचे अंतकरण पार्था. तो संन्यास लग्न जरी केलेला असेल आणि देहभान विसरून जरी भजन करीत असेल तर ओरिजिनल साधू विठ्ठल. जोवरी नाही निरसला देहभाव तोवरी आवये संसारी. असं भजन नामदेव महाराजांचं.
घराकडे लक्ष नाही, आवाज थोडा मॉनिटर. राजा माताने संसार हँडल केला. राजाचा एक दिवशी भाव आला. राजाचा भाव आला. आता बहिणीचा भावाने प्रेम असतं बरं का. हा संसार बघा, महिला म्हणजे किती चिकाटीने करतात. संसार करताना तेलातलं पैसे काढतात, मिठातलं काढतात, जिरीतलं काढतात, मोहरीतलं काढतात, नवरच्या खिशातलं काढतात, पैसे काढतात, गल्ला गोळा करतात, माहेरला जातात, साडी घेताना त्या गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली. त्याला बिड्या बड्या मिळाला तुम्हाला साडी घ्या मोकळा का तेव्हा रांग जाताना सांगत येतात, खायचं एकाचं गायचं एकाचं, आणि वर मालकाला साडी द्या भावाने घेतली. ते बी म्हणतात छान यार तुझाच माल आहे. कपडे धुताना नोटा कुठं गायब होत्या ते बघायचा. नवऱ्याचा पैसे चोरून तिकडं जाऊन 2 पिवळं मनी करून हिकडाले बोंबलतात माझ्या भावाने मनी केला. अरे त्याच्या मनी नाही, देहानी नाही, तुम्हाला मनी करा, त्याच्या खिशात मनी पाहिजे ना. आणि बहिणीनेच त्या बहिणी आणणार, त्या लाडक्या बहिणी झाल्या. ते हप्ता आला का? कालच मला एकीचा फोन आला, मावले हप्ता. अगं मला सप्ता बघ ना, हप्ताच कवर आला. लाडकी बहीण लाडका दाजी मेला का गो वागो वागो जा घर घेणार घरी गोटी पेन वागिन दाजी पुलटीन. दाजीला वाटायचं तेवढंच प्यायला होते, आणि 1.5 तुला कुठे महिन्याला पुरत असतात का? तुझा तासाचं टार्गेट आहे ना बैठकीला बसल्या. त्या कर्नाटक सरकारच्या वेगळी योजना आहे. तिथल्या योजनेचं काय नाव आहे? महालक्ष्मी योजना. लाडकी बहिणच योजना सरकारनं का काढली ह्याच्यावर मुद्दा सांगतोय. तिकडं मी महालक्ष्मी, इकडं काय लाडकी बहीण. लाडका भाऊ का नाही बरं? आपण काय लाडके नाहीत का? सरकारला लाडक्या भावांवर विश्वास नाही. भाऊ हा गद्दार आहे. पैसे आपले घेऊ शकतो पण ठोका दुसरीकडे हाणू शकतो. भावांचं काय खरंय? खात्यात एकाची, पेतेत एकाची, झेंडा एकाचा, टेटस एकाचा, गोड एका बोलतो, मिटिंग एका संघ, बैठक एका संघ, मतदान तिसऱ्यालाच. भाऊ म्हणजे भावाला सराटा सुद्धा लाजतोय रंग बदलायला. त्याच्यामुळे भाऊ हे गद्दार आहे. त्यांना काही घेणं देणं नाही कोणाचं. ते पैशावाल्याच्या सुद्धा होऊ शकत नाही. आणि बहिणीचं असे खाल्लेल्या मिठाला त्या धोका देऊ शकत नाहीत, म्हणून लाडकी बहिणी योजना. म्हणून तुम्हाला पैसा दिला, त्याचं हेच कारण आहे. तुम्हाला दिला निदान सत्कारणी तरी लागला, तेलाला, मिठाला, किराण्याला, दुधाला, पोराच्या वहीला, पेनाला, पुस्तकाला. इकडे जर दिला असता तंबाखू, गुटखा, गांजा, दारू, जुगार, मटका, लुडो, रमी, पत्या ह्याच्या पैसे घालवले असते ना ह्यांनी. तुम्हाला दिला सत्कारणी तरी लागला. त्या कर्नाटकची योजना महालक्ष्मी, तिथं सुद्धा महालक्ष्मी योजना आहे, विष्णू नाही. म्हणजे कर्नाटक सुद्धा आपल्या विश्वास ठेवू शकत नाही. हा आपला दर्जा आहे. विठ्ठल राजाईचा भाव आला नामदेवरायांचा मेहमान. आणि मग त्याने परिस्थिती बघितल्या. मला ताई तू कस काय करते संसार? म्हणली की मीच करू झाले, तू लोड घेऊ नको, तू आपलं जेवण खाऊन करून जा. गेल्यानंतर संध्याकाळी असा प्रसंग आला की घरात धान्याचा कण नाही, करायचं काय? नामदेवरायांचं महत्व सांगतोय बरं का. नामाता याचा किंकर हे तर सेंटर चालू आहे आपला सध्या. शेजारीने आली एक दिवशी गप्पा मारायला. म्हणली कस काय? म्हणले पुरं वाटोळा झाली. हाय हे बरं, उगा सांगता येत नाही म्हणून. आज उपाशी झोपायचं म्हणजे काहीच नाही म्हणजे. पण शेजारी हुशार होती. तिच्या मालकाचं नाव होतं परिसा. बघा जरा मॉनिटरला आवाज एवढं रिटर्न झाले, आरडावं लागते. आणि तिच्या मालकाला रुक्मिणीनं दिलता परीस. लोखंडाला लावलं की सोनं होते. ती शेजाऱ्यांमध्ये 1 तासभर तुला परीस आनंद ते करा, जेवढ्या लोखंडाच्या वस्तू तेवढ्या टाक सोन्याच्या करून. ओके म्हणजे हे शेजारीने अशी पाहिजे, थाप मारा नाही तर नात मारा. शेजारी सांगतात बघा या शेजारणीनं बरं नाही केलं का मला पंढरीला नेलं ग.
अशी शेजारी असावं बरं का. पंढरपूरला नेलं तरी म्हणते बरं नाही केलं. ही सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी ह्याच्या आज शेजारनी ते काय बाहेरच्या शेजारने काय रागराग करायची गरज नाही. नाथ महाराजाला बाहेरचं काहीच घेणं नाही, त्यांनी सगळं आतच सांगितलंय, आपण बाहेर जोडतोय. परीस जेवढ्या लोखंडाच्या वस्ती सोन्याच्या करून टाकल्या, नामदेवांचं घर लागलं चमकाय, नामदेव घरी आले, घर चमकाय लागलं, म्हणजे हे आपलं नाही, रॉंग नंबर लय, चला माघारी. राजा त्याने हाक मारला, आपलंच आहे म्हणले, म्हणजे चमकताय कसं काय म्हणजे, परीस कुठे दाखव, घेतला दिला फेकून, कुणाचा काय विचारपूस नाही, तपास नाही, परीस फेकून दिला. तोवर तर शेजारी आली, राजाई एवढा परीस दिग. राजा म्हणजे जीव देऊ शकते पण परीस नाही द्यायचा कुठून, माझ्या मालकाने फेकून दिला. शेजाऱ्याने म्हणजे तुझ्या मालकाने परीस फेकला, माझा मालक मला फेकून दे. त्याला नाही विचारता माझ्या रिस्कवर मी तुला परीस दिला. बाया बायांमध्ये चलतं बरं का असलं, त्यांच्या रिस्कवर. पण आपलं 1000-500तच खेळत जा. असं परीस वगैरे अशा लाखातल्या व्यवहार नवऱ्याला न सांगता करत जाऊ नका. परत लय अंगलोटी जगलय बेकार आहे, कलियुग बोलून तुमचा स्वभाव जरा भोळा असतो, त्याच्यामुळं असं भावनेच्या आहारी जाऊन निर्णय बुद्धीनं घ्यायचा असतो. परिसर भागवत आला, 4-5 कार्यकर्ते घेऊन नामदेवराया परीस द्या. नामदेवामध्ये देतो चल. चंद्रभागेच्या वाळवंटात गेले, जेवढे वाळूच्या कडे हातात येते घेतले हातात, म्हणजे उचल तुझा कोणता घे. येडपाटाई काय म्हणले आम्ही काय गोत्राव इन करीतो का काय म्हणले. अहो खडे कुठं आम्हाला परीस म्हणून गेला, आम्ही काय बुद्धी गाण ठेवली का. नामदेवरा म्हणजे कोणचा खडा घ्यायचा, लोखंडाला लावून बघायचा, सोनं जर झालं नाही मग बोलायचं, आधी टुरू करू नको, उचल खडा. घेतलंय अरे हाय कार म्हणजे कोणाकडे काय लोक एक जणाच्या कमराला नाचकान होतं, ते म्हणले इकडे घेतलं नाचकान, लावलं खड्याला, चम झालं सोनं. दुसरा खडा घेतला लोखंडाला, त्याचं सोनं. तिसरा कोणचा खडा घेतला, लोखंडाला स्पर्श झाला की त्याचं सोनं होत होतं. ऐका, नामदेव महाराजांचा अधिकार लक्षात आला, हातातला परीस फेकून दिला. त्या परिसा भागवताना नामदेवरायांचं दर्शन घेतलं. नामदेवराया तुमच्या हातात जे आहेत ते खरे परीस नाहीत, तुमच्या परीक्षणात चंद्रभागेचे खडे सुद्धा परीस होतात, तुम्हीच माझ्यासाठी खरे परीस आहात. आणि असा परीस माझ्या घरात शेजारी राहत असताना मला आजपर्यंत किंमत कळली नाही, लांछन आहे माझ्या जीवनाला. शिष्यत्व पत्करलं बरं का. ती परिसा भागवताची जोडी नामदेवरांची प्रसिद्ध झाली. नामदेवरांच्या गाथ्यामध्ये आज एक प्रकरण आहे, वाचा. त्या प्रकरणाचं नाव आहे परिसा भागवताचे अभंग. 50च्या आसपास त्या परिसा भागवताचे अभंग आहेत. म्हणजे जो माणूस सोन्याच्या माग लागला होता त्याला संत करून ठेवलं, ही नामदेवरांची पावर. आणि माणसं सहज बोलतात हात लावीन त्याचं सोनं करीन, पण नामदेवराय हात लावीन त्याचं परीस करू शकत होते, पण एकही परीस त्याच्यातला घरी आणला नाही. याला म्हणायचं निष्काम निश्चळ विठ्ठली, विश्वास पाहू नये वास अनेकाची, निष्काम जीवन आहे म्हणून पंजाब पर्यंत प्रसार आहे. अपेक्षा असणारी माणसं विस्तार करू शकत नाही. नामदेवरायांचं जीवन निष्काम, लोभ नाही, मोह नाही, इच्छा नाही, आशा नाही, म्हणून नामाचा याचा किंग. जिने केला हा विस्तार, पण विस्तार जरा चांगला भक्कम करायचं म्हणलं की RSS मधला कॉलम टाकावं लागतो, फिट तवा ते लोड बिअरिंग वरचं जे काम असतं ते डबल मजल्याच्या पुढे चलत नाही. कॉलम टाकल्यावर किती वाढवता येत असा खांब नाथ महाराजांनी
जनार्दन एकनाथ खंब दिला भागवत. तुकोबारांनी सुद्धा भागवताचं वाचन केलं बरं का. त्याला प्रमाणे तुका म्हणे भागवत केले श्रोत सकळा. श्रोत म्हणजे सगळ्यांना ज्ञानी बनवून टाकलं भागवताच्या जोरावर. असा भागवत नावाचा इमारत त्याला खंब दिला आमच्या नाथबाबांनी. जनार्दन एकनाथ खंब दिला भागवत. भागवत शब्दामध्येच त्यांच्या बाकीच्या सगळ्या ग्रंथ संपदेची नावं संयुक्त आहेत मायबाप. फक्त भागवत नाही, रामायण सुद्धा तेवढ्याच ताकदीने लिहिलं. एकनाथी रामायण असू द्या, भारूड असू द्या सर्वसामान्य भाषेमध्ये, रुक्मिणी स्वयंवर असू द्या, अशी नाथ महाराजांची शेकडो हजारो काव्य पंक्ती असा असणारा नाथ महाराजांचा हा वाङ्मय संपद असणारा जगासाठी त्यांनी दान केलेला आहे. जनार्दन एकनाथ खंब दिला भागवत. भागवत नावाचा खंब दिला म्हणून इमारत. आणि म्हणजे नाथ महाराज म्हणजे शांती. मनोनी शांती धरा उतराल बैल तिरा. अशी शांती म्हणजे स्थित प्रज्ञता. दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणाचा मिलाप झाला तर तिसरं चरण कळण बरं का. दुसरं चरण म्हणजे ज्ञान आणि तिसरं चरण म्हणजे नाम. ज्ञान आणि नाम आलं तर शांती येत असते. स्टेप बाय स्टेप ही इमारत आहे संप्रदायाची. ज्ञान आणि नाम हातात हात घालून चाललं तर शांती म्हणजे स्थित प्रज्ञता प्राप्त होत असते. जो माणूस स्थित प्रज्ञ आहे त्याला तुम्ही नाव ठेवा नाही तर वर्णन करा ते डळत नाही. ज्ञानोबा सांगतात तो निंदे ते नेगे स्तुती नस लागे आकाशा न लगे लेको जैसा. किती बी पेशल गवंडे असू द्या त्याला म्हणतो आकाशाला प्लॅस्टर कर बरं. वर थापे हाणायची कशी. वर हाणलं की आपल्याच अंगावर येत. आकाशाला लेप देऊ शकत नाही. तसं ज्ञानोबा म्हणतात स्थित प्रज्ञ माणसाला स्तुतीचा आणि निंदेचा लेप आपण देऊ शकत नाही. कोणी निंदा कोणी निंदा कोणला आमचा स्वयताचा धंदा. आणि पुढच्याच्या बोलण्यानं आपण खचतो. संत खचत नाही. बोलणाऱ्याच्या विषयी राग नाही. वर्णन करणारा विषयी आत्मीयता नाही. विडवलं असं राहा नाही तर समाजाच्या नादी लागून म्हणले मग आपलं पटांगण होत असतं. आणि लोकांचं कसं आहे आपल्याला चांगला म्हणलं की चांगला. त्यांच्या पुढं पुढं करा, त्यांना गोड बोला, त्यांना पैसे द्या, त्यांच्या अंडर खाली वागा, मग म्हणतात लय भारी. म्हणजे त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागला की चांगला आणि आपल्या म्हणण्याप्रमाणे वागला की वाईट. असं कसं काय होईल बरं. तू कोण आमचे चॅनल बदनाला. आमचं रिमोट कंट्रोल आमच्या हातात पाहिजे ना. लोकांना असं वाटतं सगळेच रिमोट आमच्या हातात, आम्ही बटन दाबून पुढच्याने उड्या हाणल्या पाहिजे. आता मूर्ख हाणते पण ज्ञानी माणसं कशी उड्या हाणते. पुढच्याच्या बोलण्याला बळी पडून आपली मर्यादा आणि आपला पुरुषार्थ गमावू नका. त्यासाठी शांती असावी लागते. शांती प्रति नाही सुख हे रावगेचे दुःख. शांती म्हणजे नाथ महाराज खांब आहे. आणि ज्ञान नाम आणि शांती तीन गोष्टी जर एकत्र आल्या तरच आयुष्याचा वैराग्य रूपी कळ चढत असतो.
पाहिला की हा कळस आहे, तरी तुकोबारा हे संप्रदायाचे कलश स्थानी आहे. तुकोबारांच्या बाबतीमध्ये एकच वाक्य बोलतो, शिवाजी महाराजांच्या अनुषंगाने आहे. परमार्थात असं सुद्धा अनेक माणसांची चुकीची पावलं पडली, पण छत्रपती शिवाजी महाराज राजकारणात असून सुद्धा त्यांचं चुकीचं पाऊल पडलं नाही, कारण तुकोबारांसारख्या संताची घडलेली संगत. तुम्ही कोण आहात हे महत्वाचं नाही, तुम्ही कोणाच्या संगतीत हे महत्वाचं आहे. तुमचं विचाराचं कंट्रोल कोणाच्या हातात आहे. तुकोबाराचं संप्रदायाचे कळस झाले, पण त्यांचे शिष्य असणारे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा स्वराज्याचा कळस लावला. ही साधूच्या आशीर्वादाची ताकद आहे. शिवाजी महाराजांचे दोनच गुरु, जिजाऊ माता आणि तुकोबार आहे. आईनं राजे घडवले. रामायण महाभारत फक्त गोष्टी सांगितल्या नाहीत, तलवारबाजी, दांडपट्टा, घोडेस्वारी, कुस्ती, मन मेंदू मनगट सशक्त कसं करायचं हे जिजाऊ मातेनं राजे घडवले. आणि जर ऐका आईचा आशीर्वाद मिळाला ना, सामान्य शिवबा सुद्धा छत्रपती होऊ शकतो. हे आईच्या आशीर्वादामध्ये ताकद आहे. अहो शिवबा काय आपल्यासारखाच बाळ आहे ना, छत्रपती झाले, आईचा आशीर्वाद. आईला मान्यता द्या आणि आईचं प्रेम कमवा, तुम्ही सुद्धा छत्रपती व्हाल. आणि राजे कुणी घडवले? माझी जाऊने, माझी जाऊने, बियाणे सुंदर शिवाजी राजा, बियाणे सुंदर शिवाजी राजा, बियाणे सुंदर शिवाजी राजा, बियाणे सुंदर शिवाजी राजा. वा वा स्वराज्याची ज्योत कुणी लावली? स्वराज्याची ज्योत जिजाऊंनी लावली. निघाले किल्ले जिंकाया शिवबा माऊली, शिवबा माऊली, शिवबा परिस्थिती कशी होती? वारा पाऊस कधी कधी सावली, वारा पाऊस कधी कधी सावली. निघाले किल्ले जिंकाया शिवबा माऊली, निघाले किल्ले जिंकाया शिवबा माऊली, निघाले किल्ले जिंकाया शिवबा माऊली, निघाले किल्ले जिंकाया शिवबा माऊली. शिवाजी महाराज की अशा वजनदार राष्ट्रातले आपण माणसे आवडल्या. छत्रपतींची जयंती करायची तर विचाराची करा. सध्या झेंड्यावरनं भांडणे, पुतळ्यावरनं भांडणे, टेटसवरून हाणामाऱ्यात आणि मोठ्याने बोंबलायचं डीजे पुढे दारू देऊन. राजे तुमची महाराष्ट्राला गरज आहे. राजे म्हणजे मी जर खाली आलो तर पहिला तुला हानी, पुढच्या शत्रू परत बघू आपण. मला आधी आपली तर नीट करावं लागते ना. ज्यांच्या जीव मला लढायचं तेच जर डहाव्या पियत बसले, मला म्हणते तुम्ही हो पुढं, आम्ही आलो मागून, पुढचे पुढं मागचे माग.
कशा मोहिमा राबवायच्या? तरुणांनो, तुम्ही मावळे हात, कष्ट करा, नीती ठेवा, स्वाभिमान ठेवा, आई वडिलाची सेवा करा, विचार उच्च ठेवा, निर्व्यसनी जीवन जगा, तर खऱ्या अर्थानं तुम्ही छत्रपतींचे मावळे म्हणून घेण्यासाठी पात्र व्हाल. यासाठी आदर्श महत्वाचे ठेवा, संगत चांगले ठेवा, विचार विवेकानं आपलं जीवन असावं. यासाठी आई वडिलांनी सुद्धा आपल्या मुलं घडवण्याचं काम तुमच्या हातात आहे. आज म्हणजे सचिन साहेब असतील, दुसरे बंधू ते सुद्धा म्हणजे रामेश्वर भाऊ असतील, ही सगळी मंडळी समाजकारणामध्ये आहेत, संप्रदायामध्ये त्यांचं योगदान आहे. त्यांचा मोठेपणा नाही, अशी मुलं ज्यांनी घडवली, धन्य माता आपुल्या हिता जो असे झाला, धन्य माता पिता तयाशा. खऱ्या अर्थात तुमचे ज्ञानोबा माऊली असतील, आई साहेब असतील, त्यांनी ही जुनी माणसं कष्टातून माणसं मोठी होत असतात. कष्टमय त्यांचं जीवन, संस्कार आणि विचार आहेत, आणि म्हणून त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी संपत्ती मुलं चांगली जन्माला येणं. त्याच्यापेक्षा आई वडिलांचा दुसरा स्वाभिमान नसतो. असे कर्तबगार मुलं आपल्या पोटी जन्माला आल्याच नंतर, आणि आज हे वास्तव पाहिल्याच नंतर त्यांना सुद्धा वाटत असेल की आपले जे विचार आपल्या मुलांवर घडवले, त्या विचाराचं सार्थक माझ्या मुलाने केलं. अरे गेल्यानंतर आई वडिलांचे सोहळे करणं आणि आहे तोपर्यंत आई वडिलांना तुमच्या लेकराचा पुरुषार्थ काय आहे तो बघा, त्याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. तसं या दोनही मुलांनी, या परिवाराने आपल्या आई वडिलांची मान समाजामध्ये उंच होईल असं काम केलेलं आहे. आणि अशीच सेवा या परिवाराच्या हातून घडत राहावी. आणि असे विचार जर आपल्या जीवनामध्ये असतील तर खऱ्या अर्थानं आपलंही जीवन आनंदमय झाल्याशिवाय राहणार नाही. कळसापर्यंत बांधकाम नेल्याच नंतर या इमारतीचं वर्णन, बहिणी मने फडकते ध्वजा, निरूपण केले ओजा. ओजा शब्दाचा अर्थ वजनदार, असं वजनदार निरूपण बहिणाबाईंना इमारतीचं केलेलं आहे. आणि या संतांच्या कृपेनं फडकती ध्वजा, हा ध्वज फडकत आहे, आणि त्या ध्वजाचा स्वाभिमान राखणं आपलं काम आहे. अभंगाचे संत सांगितले, जे इमारत सांगितली ती बाहेरची इमारत नसून आपल्या विचाराची इमारत आहे. म्हणून ज्ञानोबरायांचं ज्ञान, नामदेवरायांचं नाम, नाथांची शांती, तुकोबारायांचं वैराग्य जर आपल्या जीवनामध्ये आलं तर आपली सुद्धा देहरूपी इमारत इमारत फल. आणि हे सगळं घडण्यासाठी संतांची कृपा होणं आवश्यक आहे, असा अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढे या ठिकाणी प्रगट केलेला आहे. उपस्थित या परिवारातील सर्व पाहुणे मंडळी सगळीकडून हा सोहळा पाहण्यासाठी ते उपस्थित आहेत. ऊन भरपूर आहे, सगळ्यांना महाप्रसादाचं नियोजन आहे. मलाही पुढचा लांबचा प्रवास आहे. आदरणीय आमचे सचिनजी पाटील साहेब यांच्या हातून अशी देशाची, धर्माची, वारकरी संप्रदायाची सेवा घडत राहावी. त्यांच्या पदाचा, त्यांच्या विचाराचा, त्यांच्या संपत्तीचा उपयोग समाजासाठी व्हावा, समाजातल्या शेवटच्या घटकासाठी व्हावा. सर्वांचे आशीर्वाद त्यांना मिळावेत आणि असे एक काय असे शेकडो बंगले त्यांच्या हातून तयार व्हावेत. अशा आयुष्यामध्ये उच्च क्रांती त्यांनी घडावी. आणि या कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थित आहे, प्रमुख उपस्थित अशा आदरणीय सौभाग्यवती अयोध्याताई केंद्रे ताईंची या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. आणि हरिभक्तपरायण माधव महाराज घागरदरा यांचीही या ठिकाणी विशेष आशीर्वाद आणि उपस्थित आहे. त्यांचे आभार मानतो. म्हणजे रामेश्वर महाराज संप्रदायाच्या माध्यमातून सगळ्यांना सोबत घेण्याचं काम करत आहे. बघा,
भाऊ दोन आहेत पण विचाराने एक आहे. अशी बंधूची एकी टिकवा आणि अख्या गावासंग भांडणं करा पण भावासंग करू नका. कारण प्रसंग आल्यावर गाव येणार नाही पण तुमचा भाव आल्याशिवाय राहणार नाही. बंधू प्रेम आणि असं बंधू प्रेम जिथं असतं त्याच घराचे अयोध्या आणि त्याच राज्यामध्ये रामराज्य तयार होत असतं. असा हा सुंदर परिवार आहे. साहेबांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो. या निमित्तानं सर्वांचे आभार मानतो. वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर